नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृत चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या दुबार झालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचं अपडेट कृषी मंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्याचं बोगस बियाणं निघालं. कारण तर सध्या मागच्या वर्षी ज्या पद्धतीने पांढऱ्या फुलाची वाण होते, पांढऱ्या फुलाची जात होती, त्याला चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला. त्यानंतर 8,000 रुपयापर्यंत सोयाबीनला भावसुद्धा मिळाला. आणि अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी जी काही पेरणी असेल ती पांढऱ्या फुलाची वाणाची केलेली आहे, ती जात निवडलेली आहे आणि आपल्या शेतामध्ये त्याची पेरणी केलेली आहे. परंतु बोगस बियाणं असेल, भेसळ असेल आणि सध्या राजकारणातली भेसळ असेल, ही अनेकांनी बघितलेली असेल. सध्या कोणत्याही गोष्टात भेसळ होण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाचा आहे. आणि जर असं झालं तर मग महाराष्ट्राला बदनाम करू नका असे देखील मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतातच. परंतु ज्या पद्धतीने शेतकरी पेरतो, हा शेतकरी पेरल्यानंतर एकतर त्याच्यावरती आसमानी संकट असते, त्याचं उत्पन्न हे ठराविक नसते किंवा त्याचं उत्पन्न आल्यानंतर सुद्धा त्याला हमी भाव मिळत नाही, त्याच्या खर्चावरती आधारित हमी भाव मिळत नाही. आणि अशातच शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर जे काही त्याचं बियाणं असेल ते सुद्धा फसवून निघते. म्हणजे काय तर अनेक भागात विदर्भ असेल, मराठवाडा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, वाशिम असेल, हिंगोली असेल, या भागात अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेरण्या करण्यात आल्या होत्या. पेरण्या झाल्यानंतर ते जी काही बियाण्याची उगवणशक्ती असेल ती कमी आहे, म्हणून ते पांढरं वाणाचं जे काही बियाणं असेल ते निघलं नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता एकतर सोयाबीनला भाव तर नाहीच, परंतु ज्या पद्धतीने यावर्षी पेरण्या झाल्या त्या पेरण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध नाही किंवा ज्या पद्धतीने मान्सून यायला पाहिजे होता तो मान्सून आला नाही. परंतु आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परत या शेतकऱ्यांच्या पेरण्या कधी होणार या संदर्भात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत, सरकार सांगते की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी परत कृषी विभागाला कळवलं पाहिजे, आमचं नुकसान झालेलं आहे, आम्ही पेरणी केलेली आहे परंतु आमचं बियाणं निघालं नाही. त्यानंतर सरकार त्याच्यावरती केस करणार. कोणावरती? ज्या काही कंपन्या असल्या त्या कंपन्यावरती केस करू असं कृषी मंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. आणि जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पेरणीसाठी परत बियाणं उपलब्ध करून देऊ असं सुद्धा कृषी मंत्री भरणे मामा यांनी सांगितलेले आहे. परंतु याची जी काही अर्जाची प्रक्रिया असेल ती कधी होणार, शेतकऱ्यांना परत बियाणं कधी मिळणार आणि शेतकऱ्यांनी खरंच अशा पद्धतीने अर्ज केले पाहिजेत का? आणि अर्ज जर करायचे असतील तर मग सरकारचं नेमकं धोरण काय आहे? एखादी तुमची यंत्रणा असेल, त्या ठिकाणी कर्मचारी असेल, तुम्ही ज्या काही पद्धतीने पगारी देता त्या पगारी काही फुकट देता का, असे देखील प्रश्न आहेत. कारण तर भेसळ होते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुमचे जे काही टेंडर असेल त्या टेंडर कोणत्या कंपनीला दिले जातात, कंपन्या कोणत्या येतात, त्या कंपन्या कधीपासून काम करतात. सोयाबीनचं बियाणं काय आजपासून सुरू झालं नाही. सोयाबीनचं बियाणं ज्या पद्धतीने दिवाळी होते आणि दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर त्याची प्रक्रिया केली जाते. त्या बियाणावर प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या बॅगी तयार होतात आणि बॅगी तयार झाल्यानंतर त्यानंतर पेरणीच्या टायमाला त्या मार्केटमध्ये येतात. एवढं सगळं प्रक्रिया असताना सुद्धा सरकार भानावरती नाही का? तुमचे कर्मचारी भानावरती नाहीत का? कृषी विभाग काय करते? असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांची माती याच सरकारने केली का किंवा या पूर्वीच्या सरकारने केलेली आहे का? आणि भेसळ जर करायची असेल तर मग भेसळ कशा पद्धतीने झाली पाहिजेत? आमदार खासदाराच्या पगारीमध्ये भेसळ झाली पाहिजेत, त्यांच्या पगारी कापल्या गेल्या पाहिजेत, त्यांचे पैसे कुठेतरी दुसरीकडे ट्रान्सफर झाले पाहिजेत. नेमकं शेतकऱ्यांच्याच माती का पडते असे देखील प्रश्न आहेत. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? सरकार काय निर्णय घेईल आणि सरकारच्या पदरात ज्या पद्धतीने सरकारने सांगितलं त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार? कमेंट करा. जय शिवराय.